जी हल्लीची तुमची पीक विमा योजना आहे, पंतप्रधान फसल विमा योजना, ही पंतप्रधानांनी फक्त इंडस्ट्रियल हाऊसेसच्या, कॉर्पोरेट हाऊसेसच्या आणि विमा कंपन्यांच्या उपयोगासाठी आणि फायद्यासाठी काढलेली योजना आहे. ही योजना खरोखर शेतकऱ्यांच्या हिताची जर करायची आहे तर इन्शुरन्स कंपनीज आर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स. बरोबर. दे आर नॉट सिटेड फॉर चॅरिटी. करेक्ट. ते काही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देतील अशी अपेक्षा करणं त्यांच्याकडून आपली चूक आहे, घोडचूक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जर कोणत्याही शेतकऱ्याचं कोणत्याही कारणास्तव पिकाचं नुकसान झालं तर त्याला त्याच्या उत्पन्न किमतीचा भरपाई देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. याचा फायदा असा होईल की तो पुन्हा कर्जमाफीसाठी तुमच्याकडे उभा राहणार नाही. तर कर्जमाफीसाठी करावी लागणारी अर्थसंकल्पीय तरतूद, पीक विम्यासाठी करावी लागणारी अर्थसंकल्पीय तरतूद आणि बाकीच्या सगळ्या ज्या ज्या गोष्टींवर शेतकऱ्यांच्या नावाचं लेबल आहे आणि चंगळ मात्र उद्योजकांची आहे, त्या सगळ्या आर्थिक अर्थसंकल्पीय तरतुदी देशातल्या, सगळ्या राज्यातल्या आणि देशातल्या जर शेतकऱ्यांसाठी वापरता आल्या तर त्याच्यातून निश्चितच त्याच्या पिकाची झालेली भरपाई आपल्याला सहज देता येण्यासारखी आहे. आधी त्याला आपण खतं, बी बियाणे, औषधी मोफत दिले, हमीभाव व्यवस्थित ठरवला, 365 दिवस हमीभाव केंद्रावर त्याचा माल नगदीत तातडीनं त्यानं माल मोजला की तातडीनं त्याला नगद पैसे दिले, आपण विकत घेतला. आणि जर आसमानी सुलतानी संकट काही आला आणि त्याच्या पिकाची नासाडी झाली, नुकसान झालं, तर त्याची आपण तात्काळ, अरे विमा, आपणही आपला विमा काढतो तर आपल्याला, आपण गेलो की आपला विमा आपल्या घरच्यांना मिळतो. गाडीचं इन्शुरन्स आपण काढतो, कॅशलेस असतं. गाडी कुठे ऍक्सिडेंट झाली तर तुम्हाला त्याचा विमा मिळतो, दुरुस्त करून मिळते. जास्त मोठा ऍक्सिडेंट झाला असेल तर रिटर्न टू इनव्हॉइस तुम्हाला ती गाडी विमा कंपनी घेऊन घेते, नवीन गाडी देते. आणि एखाद्या जिनिंग प्रेसिंगवाल्याचं किंवा दुकानदाराचं दुकान पेटलं, काही झालं, त्याला विमा पूर्ण मिळतो. मग शेतकऱ्यांसाठी विम्याच्या अशा जाचकटी का बरं? आणि विमा काढणं का आवश्यक? सरसकट कृषीप्रधान देशात विमा गिमा काही नाही. शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची व्यवस्था ही शासकीय यंत्रणेकडे असली पाहिजे. त्याच्यासाठी उपग्रह प्रक्षेपण प्रणाली, कृषी विभाग, महसूल विभाग यांना कामी लावून तुम्हाला सहज त्याची माहिती घेता येण्यासारखी आहे.